हॅलो स्टुडंट्स, तर बघा न्यूक्लिअर फिजिक्सचं हे आहे लेक्चर नंबर 20. तर हे न्यूक्लिअरच्या सिरीजचं हे लास्ट लेक्चर असेल. यानंतर आपण साधारणपणे 4 ते 5 जे काही बनते ते पार्टिकल फिजिक्सचे लेक्चर्स बघू आणि त्यानंतर आपला न्यूक्लिअर पार्टिकल फिजिक्सचा जवळपास 95 to 97% सिलेबस हा कव्हर होतो. या व्यतिरिक्तही तुम्हाला एखादा 2 क्वेश्चन्स जेवढं शिकवलेलं आहे त्याच्या बाहेरचा येऊ शकतो. कारण कसं आपण प्रेडिक्टेड सिलेबस की ज्याच्यावर असोसिएटेड क्वेश्चन्स हे 99%, 95%, 96% विचारण्याचा चान्स आहे तो जवळपास सगळा कव्हर केला आहे. तरी काही क्वेश्चन्स कसे असतात अनप्रिडिक्टेबल, ते सिलेबसच्या बाहेरचे विचारतात. सो त्यांना अवॉइड करून तुम्ही साधारणपणे 10 पैकी ॲटलिस्ट 9 क्वेश्चन्स आपण शिकवलेल्या सिलेबसमधून एक्सपेक्ट करू शकता की 10 पैकी 9 क्वेश्चन्स तुमचे इझिली सॉल्व्ह होतील. कारण एखादा क्वेश्चन जो असतो अनप्रिडिक्टेबल असतो, तो जेवढा सिलेबस मी तुम्हाला शिकवलं त्याच्या बाहेरचा येऊ शकतो. ओके, बट हे 90% चान्स आहे की तुम्हाला जे शिकवलेलं आहे त्यापासून तुम्हाला 10 पैकी 9 क्वेश्चन्स जे सेटमध्ये न्यूक्लिअर अँड पार्टिकल सेक्शनमध्ये मिळतील ते तुम्ही शुअरली सॉल्व्ह करू शकसाल. ओके, तर बघा यामध्ये आपण बघू लास्ट लेक्चरमध्ये आपण जे काही टॉपिक डिस्कस केला होता, काय अल्फा डीके, बीटा डीके आणि गामा डीके, त्याच्याशी असोसिएटेड प्रिव्हियस इयर्स एक्झाम्समध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन्स आले आहेत आणि काही प्रॅक्टिस क्वेश्चन. ओके, चला तर बघा हा आहे पहिला क्वेश्चन. द डिके ऑफ फ्री न्यूट्रॉन म्हणजे न्यूट्रॉन इज कन्वर्टेड इनटू प्रोटॉन प्लस इलेक्ट्रॉन अँड अँटी न्यूट्रिनो ऑकर्स इन नेचर विथ हाफ लाईफ ऑफ अबाउट 1000 सेकंड. डज नॉट ऑकर बिकॉज ऑफ एनर्जी कंझर्वेशन. डज नॉट ऑकर बिकॉज ऑफ स्ट्रेंजनेस कंझर्वेशन. डज नॉट व्हायोलेट बॅरियर नंबर. डज नॉट व्हायोलेट बॅरियर नंबर कंझर्वेशन. आता बघा ही जो आहे की न्यूट्रॉन इज कन्वर्टेड इनटू प्रोटॉन किंवा ही जी प्रोसेस आहे कोणती की ज्या प्रोसेसमध्ये एक न्यूट्रॉन प्रोटॉनमध्ये कन्वर्ट होतो, सोबत इलेक्ट्रॉन इजेक्ट करतो आणि अँटी न्यूट्रिनो. ही प्रोसेस आपण बघा बीटा प्लस का बीटा मायनस डीकेमध्ये ऑलरेडी कालच बघितलेली आहे की ही जी प्रोसेस ही नेचरमध्ये ऑकर होती. ही जी प्रोसेस ही ऑकर होती इन नेचर. ही जी प्रोसेस ही काय असते, ही जी प्रोसेस आहे न्यूक्लिअर डीकेची ही ऑकर्स होते इन नेचर. ही नेचरमध्ये ऑकर्स होते. मग याचा टाइम पिरियड किती असेल, तर याचा टाइम पिरियड असेल 1000 सेकंड. याचा टाइम पिरियड 1000 सेकंड. सो गिवन क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय, तर गिवन क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे तुमचं ऑप्शन ए. ऑप्शन ए. कारण की हा बीटा मायनस डीके जो आहे तो बीटा मायनस डीके नेचरमध्ये ऑकर होतो. का ऑकर होतो, कारण की न्यूट्रॉनचं जे काही मास आहे, मास ऑफ न्यूट्रॉन इज ग्रेटर दॅन मास ऑफ प्रोटॉन प्लस मास ऑफ इलेक्ट्रॉन. सो एनर्जी आणि मोमेंटम कन्झर्वेशनला ही काय करते, सॅटिस्फाय करते ही रिॲक्शन. आणि चार्ज कन्झर्वेशन सुद्धा ऑकर होतं. सो ही रिॲक्शन जी आहे ती नेचरमध्ये काय होते, ऑकर्ड होते. सो या गिवन क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय, ऑप्शन ए, ऑकर्स इन नेचर. त्यानंतर क्वेश्चन्स 2 हा बघा यामध्ये काय दिलं आहे, अ न्यूक्लियस हॅव्हिंग मास नंबर 240 म्हणजे पॅरेंट न्यूक्लियस जो आहे त्याचा मास नंबर किती दिला आहे तुम्हाला, 240. पॅरेंट न्यूक्लियसचा मास नंबर दिला आहे 240. डिकेज बाय इमिशन टू द ग्राउंड स्टेट ऑफ इट्स डॉटर न्यूक्लियस. द क्यू व्हॅल्यू ऑफ द प्रोसेस इज 526 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. क्यू व्हॅल्यू दिलेली आणखीन 5.26 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. यामध्ये विचारलेलं द एनर्जी ऑफ अल्फा पार्टिकल्स इज म्हणजे कायनेटिक एनर्जी काढायची अल्फा पार्टिकलची ती किती आहे. आता अल्फा पार्टिकलची कायनेटिक एनर्जी विचारल्याबरोबर ऑब्व्हियसली कोणता डीके असेल, हा तर असेल अल्फा डीके. हा कोणता डीके असेल, अल्फा डीके. आपल्याला माहिती आहे आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं की कायनेटिक एनर्जी ऑफ अल्फा पार्टिकलचा फॉर्म्युला काय आहे, क्यू व्हॅल्यू इंटू मास ऑफ डॉटर न्यूक्लियस अपॉन मास ऑफ डॉटर न्यूक्लियस प्लस मास ऑफ अल्फा पार्टिकल. मग यामध्ये आपण याला सॉल्व्ह करून काढलं होतं की क्यू व्हॅल्यू इज इक्वल टू A-4 अपॉन A-4 प्लस 4. यामध्ये प्लस 4 मायनस 4 एकमेकांसोबत कॅन्सल. सो तुम्हाला कायनेटिक एनर्जी काय मिळते अल्फा पार्टिकलची, तर अल्फा पार्टिकलची कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे की कायनेटिक एनर्जी ऑफ अल्फा पार्टिकल इज नथिंग बट A-4 अपॉन A इंटू क्यू व्हॅल्यू इंटू क्यू व्हॅल्यू. मग बघा यामध्ये जर व्हॅल्यू पुटअप केलं आपण तर A किती आहे 240 म्हणजे वरती मिळेल तुम्हाला 240 मायनस 4 अपॉन 240 इंटू क्यू व्हॅल्यू किती आहे 5.26 इंटू क्यू व्हॅल्यू आहे 5.26. मग याला जर सॉल्व्ह केलं तर न्यूमरेटरला किती मिळेल तुम्हाला 240 मायनस 4 हा मिळेल 236 आणि खाली मिळेल हा 240 इंटू 5.26 इंटू 5.26. आता दोन्ही इव्हन्स नंबर आहेत, दोन्ही काय आहेत इव्हन नंबर आणि दोन्ही काय आहेत इव्हन नंबर. जर याचं डिवायडेशन केलं की 236 डिवायडेड बाय 240 तर आपल्याला माहिती आहे की 236 आणि 240 मध्ये डिफरन्स थोडाफार डिफरन्स आहे की जास्त डिफरन्स आहे का नाही, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 0.9चा भाग जाईल.
हे 0.98 अप्रॉक्सिमेटली 0.98 मिळते याचा आन्सर. आणि याला जर का आपण 5.26ने मल्टिप्लाय केलं, 0.98 0.98ला 5.26ने मल्टिप्लाय केलं तर याचा आन्सर मोर अप्रॉक्सिमेटली 5.18च्या जवळपास मिळतं, 5.18. मग यामध्ये जर का सगळ्या व्हॅल्यूज पुटअप केल्या व्यवस्थित, सो या गिवन क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय आहे? तर या गिवन क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे मग ऑप्शन बी. ऑप्शन बी 5.17. काय मिळतं तुम्हाला? क्यू व्हॅल्यू नाही, कायनेटिक एनर्जी ऑफ अल्फा पार्टिकल इन मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट, ते मिळतं 5.17 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके, सो काय केलं आपण, जो की कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केला होता त्यावरच बेस्ड हा क्वेश्चन होता आणि तो आपण त्यामध्ये व्यवस्थित पुटअप करून काय केलं, त्याचा आन्सर कॅल्क्युलेट केलं. त्यानंतर बघूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये दिलेले आहे की विच ऑफ द फॉलोइंग फिनॉमिनॉन कॅन बी एक्सप्लेन बाय क्वांटम मेकॅनिकल टनलिंग. काय दिलेली ती, कशानुसार एक्सप्लेन करायचं आहे? तर ओके, एक मिनिट, ही क्रॉस लाईन काय होती? हां, क्वांटम मेकॅनिकल टनलिंग हा जो फिनॉमिनॉन आहे, ह्या फिनॉमिनॉन क्वांटम टनलिंग तो बॅरियर या फिनॉमिनॉनच्या अकॉर्डिंग खाली मला 3 सिच्युएशन दिलेली आहे. एक दिलेली अल्फा डिके, दुसरी दिलेली फील्ड इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम मेटल सरफेस आणि तिसरं दिलेलं बीटा डिके. तर यापैकी कोणती गोष्ट किंवा कोणता हा डिके असोसिएटेड विथ क्वांटम मेकॅनिकल टनलिंग थ्रू बॅरियर? तर आपल्याला माहिती आहे की सगळ्यात पहिला अल्फा डिके, तर हा क्वांटम टनलिंगच्या थ्रू ऑकर होतो. म्हणजे असं ऑप्शन की ज्यामध्ये 1 आहे ते करेक्ट आहे, यामध्ये 1 आहे, यामध्ये 1 आहे, यामध्ये 1 आहे, यामध्ये, म्हणजे इथलं डी ऑप्शन तर सरळ काय झालं, निग्लेक्ट झालं. आपल्याला माहिती आहे बीटा डिके ऑकर होतो क्वांटम टनलिंगच्या थ्रू? नाही. बीटा डिके क्वांटम टनलिंगच्या थ्रू ऑकर होतो का? नाही. सो ए ऑप्शन सुद्धा इथेच काय झालं, निग्लेक्ट. ए ऑप्शन आणि डी ऑप्शन काय झालं, तिथून 4पैकी 2 ऑप्शन्स तर निग्लेक्ट झाले. मग ऑप्शन एक तर बी करेक्ट असलं पाहिजे किंवा सी करेक्ट असलं पाहिजे. आता बघा, फील्ड इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम मेटल सरफेस हा जो फिनॉमिनन ज्यामध्ये काय होतो, हा एक वेळेचा मेटल सरफेस असेल, या मेटल सरफेसमध्ये काय आहेत, ॲटम्स आहेत, या ॲटम्समध्ये काय असतील, इलेक्ट्रॉन्स असतील. जेव्हा आपण यामध्ये काय करू की रेडिएशन इन्सिडेंट करू, रेडिएशन इन्सिडेंट केल्यानंतर काय होईल, या रेडिएशनमधून जे काही फोटॉन्स असतील ते फोटॉन या इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉनला एनर्जी सप्लाय करतात आणि ते इलेक्ट्रॉन काय होतात, मेटल सरफेसपासून इजेक्ट होतात. म्हणजेच काय, तर इलेक्ट्रॉनचं होतं इमिशन, इलेक्ट्रॉनचं काय होतं, इमिशन फ्रॉम द सरफेस ऑफ मेटल. हा सुद्धा फिनॉमिनॉन आपण क्वांटम टनलिंग थ्रू बॅरियरच्या प्रोसेसने एक्सप्लेन करतोय. सो गिवन क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय मग? तर गिवन क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे तुमचं ऑप्शन सी. सो कोणतं ऑप्शन करेक्ट आहे? ऑप्शन सी. की अल्फा डिके आणि फील्ड इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द सरफेस ऑफ मेटल हे जे 2 फिनॉमिनॉन्स आहेत, हे 2 फिनॉमिनॉन्स आपण क्वांटम टनलिंग थ्रू बॅरियरच्या फिनॉमिनॉननुसार काय करू शकतो, एक्सप्लेन करू शकतो. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. त्यानंतर नेक्स्ट काय दिलेलं आहे की द कार्बन C14 इज अनस्टेबल न्यूक्लियस. ओके, विच ऑफ द फॉलोइंग करेक्टली डिस्क्राइब्स बीटा डीके प्रोसेस इट्स डीके फॉर इट्स डीके इफ E इज इलेक्ट्रॉन, E बार इज पॉझिट्रॉन, न्यू इज न्यूट्रॉन आणि U बार इज अँटी न्यूट्रॉन. खालीलपैकी कोणती रिॲक्शन ही करेक्ट आहे ते सांगायचं आहे. बघा, आता आपल्याला माहिती आहे की कार्बन 14, कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती असतो, तर कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6. कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 6. हा जर का नायट्रोजनमध्ये कन्वर्ट झाला तर नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7 नाही. म्हणजे यामध्ये काय झालं, झेड ॲटॉमिक नंबर 1ने वाढला, झेड ॲटॉमिक नंबर 1ने वाढला. म्हणजे इनसाइड द न्यूक्लियस काय झालं, न्यूट्रॉनचं कन्व्हर्सेशन झालं इंटू प्रोटॉन. न्यूट्रॉन कशामध्ये कन्वर्ट झाला, प्रोटॉनमध्ये. न्यूक्लियन कन्वर्ट ज्यावेळेस कार्बन नायट्रोजनमध्ये कन्वर्ट होईल, म्हणजे इनसाइड द न्यूक्लियस एक न्यूट्रॉन हा प्रोटॉनमध्ये कन्वर्ट होतो, तेव्हा काय इमिट होतो, आपण बघितलंय ज्यावेळेस न्यूट्रॉन प्रोटॉनमध्ये कन्वर्ट होतो त्यावेळेस नेचरमधून इलेक्ट्रॉन इमिट होतात. काय इमिट होतात, इलेक्ट्रॉन. आणि इलेक्ट्रॉनसोबत काय असतात, तर इलेक्ट्रॉनसोबत असतात अँटी न्यूट्रिनो. इलेक्ट्रॉनसोबत काय असतात, अँटी न्यूट्रिनो. मग गिवन रिॲक्शनमध्ये आपल्या इलेक्ट्रॉनला ई मायनस जो आहे त्याला काय डिनोट केलं, सिम्पली ई. म्हणजे ई मायनस जो आहे तो सिम्पली कशाने डिनोट करायचा आहे, ई. आणि अँटी न्यूट्रिनो कशाने, न्यू बार. अँटी न्यूट्रिनो आहे न्यू बार. मग ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन कशी मॉडिफाईड होईल, ही रिॲक्शन मिळेल तुम्हाला कार्बन 14 इज कन्वर्टेड इंटू नायट्रोजन 14 विथ इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन प्लस न्यूट्रिनो, विथ इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन प्लस न्यूट्रिनो. मग अशी रिॲक्शन कोणती दिसते, तर अशी रिॲक्शन बघा कोणत्या ऑप्शनमध्ये दिसते, इथे अँटी पार्टिकल्स आहेत. ए आणि सी ऑप्शन तर इथेच निग्लेक्ट झाले कारण यामध्ये अँटी पार्टिकल्स आहे. ओके, त्यानंतर इथे बघा कार्बन 14 ऑक्सिजन, कार्बन 14 नायट्रोजन. येस, कोणतं ऑप्शन करेक्ट आहे मग, ऑप्शन डी. कोणतं करेक्ट आहे तुमचं, ऑप्शन डी. जो की काय डिनोट करतोय, बीटा मायनस डी के. काय डिनोट करते, बीटा मायनस डी के. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, द रिलेशनशिप बिटवीन एनर्जी, कायनेटिक एनर्जी ऑफ अल्फा पार्टिकल टू द कायनेटिक एनर्जी ऑफ डॉटर न्यूक्लियस इज. बघा, तुम्हाला आठवत असेल मी कालच्या लेक्चरमध्ये सांगताना तुम्हाला सांगितलं की हा जो फॉर्म्युला हा डायरेक्टली विचारतात, कायनेटिक एनर्जी ऑफ अल्फा पार्टिकल टू कायनेटिक एनर्जी ऑफ डॉटर न्यूक्लियस. आपल्याला माहिती आहे कायनेटिक एनर्जी ऑफ अल्फा पार्टिकल काय आहे, तर कायनेटिक एनर्जी ऑफ अल्फा पार्टिकल आहे A-4 अपॉन A इंटू क्यू व्हॅल्यू
आणि कायनेटिक एनर्जी ऑफ डॉटर न्यूक्लियस ज्याला आपण वायने डिनोट केलं तो काय होता, तर कायनेटिक 4/A इंटू क्यू व्हॅल्यू. मग दोन्हींचे जर का रेशो घेतले आपण तर कायनेटिक एनर्जी ऑफ अल्फा पार्टिकल अपॉन कायनेटिक एनर्जी ऑफ डॉटर न्यूक्लियस, तर तो काय मिळेल तुम्हाला A-4/A इंटू क्यू व्हॅल्यू मल्टिप्लाइड बाय 4/A इंटू क्यू व्हॅल्यू. तर क्यू व्हॅल्यू एकमेकांसोबत कॅन्सल. क्यू व्हॅल्यू ओके एक मिनिट करेक्ट करायला. कायनेटिक एनर्जी ऑफ अल्फा पार्टिकल हा A-4/A इंटू क्यू व्हॅल्यू आणि कायनेटिक एनर्जी ऑफ वाय काय मिळेल, रेसिप्रोकल मिळेल. हा वरती मिळेल तुम्हाला A अपॉन खाली मिळेल 4 इंटू क्यू व्हॅल्यू. तर हा क्यू एकमेकांसोबत कॅन्सल, हा A पण एकमेकांसोबत कॅन्सल. म्हणजे इथेच काय मिळेल तुम्हाला, हा मिळेल तुम्हाला A-4/4 म्हणजे कायनेटिक एनर्जी ऑफ अल्फा पार्टिकल टू कायनेटिक एनर्जी ऑफ डॉटर न्यूक्लियस हा रेशो काय A-4/4. सो कोणत्या ऑप्शनमध्ये दिसते तुम्हाला असं A-4/4 हा दिसतो ऑप्शन सी मध्ये, ऑप्शन सी. सो या गिव्हन क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन सी. ओके, त्यानंतर बघूया नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे. द स्पिन पेरिटी ऑफ ग्राउंड स्टेट ऑफ न्यूक्लियस इज 0- if absorbs gamma ray and go to excited state, if the transition is magnetic dipole then spin parity of excited state is, excited state ची स्पिन पेरिटी काय असेल. बघा यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, यामध्ये दिलेलं आहे की इनिशियल स्टेट जी आहे, इनिशियल स्टेटची स्पिन पेरिटी दिलेली आहे 0-. इनिशियल स्टेटची स्पिन पेरिटी दिलेली आहे 0- आणि सांगितलेलं आहे की इनिशियल स्टेटमध्ये असणारा हा जो फोटॉन आहे हा काय करतो, ही जे इनिशियल स्पिन पेरिटी असणारा जो न्यूक्लियस तो काय करतो, एक गामा फोटॉन ॲब्झॉर्ब करतो किंवा गामा रे ॲब्झॉर्ब करतो आणि एक्साइटेड स्टेटमध्ये जातो. गामा फोटॉन ऑब्झर्व करतो आणि काय करतो, एक्साइटेड स्टेटमध्ये ट्रान्झिशन करतो. जेव्हा तो एक्साइटेड स्टेटमध्ये जाईल तेव्हा त्याची स्पिन पेरिटी जे पायची व्हॅल्यू काय असेल, स्पिन पेरिटीची व्हॅल्यू काय असेल, सच दॅट तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामध्ये रिझल्ट की हे जे ट्रान्झिशन आहे कशाच्या थ्रू ऑकर होतं, तर हे ट्रान्झिशन ऑकर होतं मल्टिपोल. कोणता मल्टिपोल आहे, मॅग्नेटिक डायपोल म्हणजे M2. मॅग्नेटिक डायपोल आहे कोणता, M2. कशाच्या थ्रू ऑकर होते, मॅग्नेटिक डायपोल. जर तुम्हाला आठवत असेल कालचं आठवा काय होता, E1 E2 E3, E1 E2 E4 ने E1 E2 E3 खाली होतं M1 M2 M3. एक या प्रकारचा होता ॲरो, एक या प्रकारचा ॲरो होता. यापैकी हा M2 जो आहे, हा M2 काय आहे, मॅग्नेटिक डायपोल. हा M2 काय आहे, मॅग्नेटिक डायपोल. M2 केव्हा ऑकर होईल, जेव्हा Jची व्हॅल्यू ॲटलिस्ट किती असली पाहिजेत, Jची व्हॅल्यू ॲटलिस्ट 2 असली पाहिजेत. Jची व्हॅल्यू काय असली पाहिजेत, 2. कारण तेव्हाच काय म्हणजे तुमचा मॅग्नेटिक डायपोल ऑकर होईल ना. कारण M1 म्हणजे काय, मॅग्नेटिक मोनोपोल आणि M2 म्हणजे मॅग्नेटिक डायपोल. म्हणजे Jची व्हॅल्यू काय असली पाहिजेत, 2 असली पाहिजेत. किंवा डेल्टा जेच्या व्हॅल्यूजमधला डिफरन्स किती पाहिजेत, 0 असला तरी चालतो. बट पॅरिटी काय पाहिजेत आपल्याला, तर पॅरिटी पाहिजे तिथे चेंज. मॅग्नेटिक डायपोल दिलेलं आहे का, येस. इफ द ट्रान्झिशन इज मॅग्नेटिक डायपोल देन स्पिन पेरिटी ऑफ द एक्साइटेड स्टेट इज, तर एक्साइटेड स्टेटची स्पिन पेरिटी काय ती काढायची आहे आपल्याला. ओके, आता यामध्ये जर का मॅग्नेटिक डायपोल दिलेला आहे तर मॅग्नेटिक डायपोल ऑकर होण्यासाठी यामध्ये ॲटलिस्ट काय लागेल, हा जो आहे हा E1 इलेक्ट्रिक मोनोपोल, हा मॅग्नेटिक मोनोपोल. पण मॅग्नेटिक मोनोपोल एक्झिस्ट करतात का, नाही, मॅग्नेटिक मोनोपोल एक्झिस्ट करत नाहीत. सो मॅग्नेटिक डायपोल आपला M2 नसताना मॅग्नेटिक डायपोल असेल M1. इथे M1 काय असेल, मॅग्नेटिक डायपोल. M1 काय असेल, मॅग्नेटिक डायपोल. कारण मॅग्नेटिक मोनोपोल एक्झिस्ट करतात का, नाही. सो Jची व्हॅल्यू काय असली पाहिजेत, तर Jची व्हॅल्यू 2 नसताना Jची व्हॅल्यू पाहिजेत आपल्याला 0. Jची व्हॅल्यू काय पाहिजेत, 0 पाहिजेत. आणि इकडे काय असतं, ही पॅरिटी काय असते, चेंज. इकडे इनिशियल पॅरिटी आणि फायनल पॅरिटीची व्हॅल्यू काय लागतात, डिफरंट लागतात. बट इकडे जो आहे इकडे काय असतो, इनिशियल पॅरिटी आणि फायनल पॅरिटीच्या व्हॅल्यू लागतात सेम. म्हणजे मॅग्नेटिक मोनोपोलच्या थ्रू ट्रान्झिशन होण्यासाठी जे व्हॅल्यू पाहिजेत 1 आणि पॅरिटी कशी पाहिजेत, सेम. म्हणजे 1 इनिशियल पॅरिटी निगेटिव्ह, म्हणजे फायनल स्टेटची पण इनिशियल पॅरिटी काय मिळेल तुम्हाला, तर जे पाहिजे पण व्हॅल्यू मिळेल तुम्हाला 1 मायनस. कारण इनिशियल पॅरिटी मायनस आहे, सो फायनल पॅरिटी पण मायनस. आणि जे व्हॅल्यूजमधला डिफरन्स किती पाहिजेत, 1. जे व्हॅल्यूजमधला डिफरन्स 1. सो कोणता ऑप्शन करेक्ट आहे, ज्यामध्ये फायनल स्टेटची पॅरिटी दिली तुम्हाला 1-. सो ऑप्शन बी. कोणता ऑप्शन करेक्ट आहे, ऑप्शन बी. कारण इथे M2 मॅग्नेटिक मोनोपोल का, मॅग्नेटिक डायपोल का नसेल, कारण की मॅग्नेटिक मोनोपोल एक्झिस्ट करत नाही. मॅग्नेटिक मोनोपोल जे आता तुम्ही कुठे बघितलं का, फक्त मॅग्नेटचा नॉर्थ पोलच आहे, साऊथ पोल नाही आहे. नाही, मॅग्नेट जर असेल तर मॅग्नेटला नॉर्थ आणि साऊथ दोन्ही पोल सोबतच प्रेझेंट राहणार. सो मॅग्नेटिक मोनोपोल एक्झिस्ट करत नाही. तर हा जो असेल M1, हा M1 काय असतो, मॅग्नेटिक डायपोल. M1 काय असतो, मॅग्नेटिक डायपोल. ओके, त्यानंतर बघूया नेक्स्ट क्वेश्चन.
यामध्ये काय दिलेलं आहे की बेरिलियम 10 इन इट्स फर्स्ट एक्साइटेड स्टेट्स हॅज स्पिन पॅरिटी 2+. म्हणजे इनिशियल स्पिन पॅरिटी दिली तुम्हाला 2+. इट गेट्स डी एक्साइटेड टू द ग्राउंड स्टेट विच हॅज स्पिन पॅरिटी 0, ज्याची स्पिन पॅरिटी किती आहे 0. बाय इमिशन द मल्टिपोल्स कॅरिड आउट बाय गॅमा आर. तर गामाचे मल्टिपोल्स काय असेल ते सांगायचे, गामाचे मल्टिपोल्स काय असतील ते सांगायचे. डी एक्साइटेड टू द ग्राउंड स्टेट विच हॅज स्पिन पॅरिटी, आता ते 0 दिलेले आहे. ओके, आता 0 आहे म्हटल्यानंतर ही 0 मायनस प्लस काही दिलेलं आहे, काही 0 दिलेलं आहे ना. आता तर मायनस आणि प्लस यामध्ये दोन्ही आन्सर असू शकतात. आता एक क्वेश्चन्समध्ये मे बी तर प्रिंट मिस्टेक असेल, ठीक आहे, आपण याला करेक्ट करू. तुम्हाला कॉन्सेप्ट कळेल, काय होऊन जाईल, कॉन्सेप्ट कळून जाईल. बाकी यामध्ये आन्सर काय येईल ते बघू आपण. बघा, इनिशियल स्टेटची स्पिन पॅरिटी काय दिलेली आहे तुम्हाला, जे आय पाय आयची व्हॅल्यू दिलेली आहे 2+, जे आय पाय आयची व्हॅल्यू दिलेली 2+. फायनल स्टेटची स्पिन पॅरिटी जे एफ पाय एफ, याची व्हॅल्यू ती फक्त सिम्पली ऑप्शन क्वेश्चन्समध्ये 0 दिलेली आहे. तर आपण काय करू, एकदा 0+ घेऊन बघू आणि जर आन्सर मॅच न झालं तर 0- घेऊन बघू. ओके, नो चेंज. इथे पॅरिटी कशी घेऊ आपण, सेम घेतली. पॅरिटी कशी घेतली, सेम. मग डेल्टा जी, जे व्हॅल्यूजमधला डिफरन्स किती मिळाला तुम्हाला, 2 - 0 2 2+0 म्हणजे 2 2 2, म्हणजे एकच व्हॅल्यू झाली. जीची काय झाली, एकच व्हॅल्यू. डेल्टा जी इज इक्वल टू काय झाला 2. डेल्टा जी इज इक्वल टू 2. म्हणजे एक तर एवढं क्लिअर आहे की मॅग्नेटिक मोनोपोल म्हणजे एक तर इथे M2 असेल किंवा E2 असेल. ऑप्शन M2 असेल किंवा E2 असेल. ऑप्शन M2 असेल किंवा E2 असेल. मग आता जसं की यामध्ये याची पॅरिटी डिफाईन नाही आहे, इथे 0+ आहे की 0- आहे. याची पॅरिटी आपण 0+ ही मनाने घेतली, पण क्वेश्चन्समध्ये 0+ किंवा 0- दिलेलं आहे की ते बघा नाही. मग आपण काय करू, याचं करेक्ट आन्सर घेऊ ऑप्शन सी. याचं करेक्ट आन्सर घेऊ ऑप्शन सी, E2, M2. हे ऑप्शन सी का घेतलं, कारण की ते 0 जो आहे या 0ची पॅरिटी क्वेश्चन्समध्ये मेन्शन केलेली नाही की 0ची पॅरिटी काय आहे. मग जर का आपण प्लस पॅरिटी घेतली तर याचा ऑप्शन M2 मिळेल, मायनस घेतली तर E2 मिळेल. मग डिपेंडिंग अपॉन की पॅरिटी चेंज आहे की मायनस म्हणजे प्लस आहे की मायनस आहे, या क्वेश्चनचे आन्सर चेंज होतात. जसं की आपल्याला पॅरिटीची व्हॅल्यू सांगितलेली नाही फायनल स्टेटची, तर आपण काय करू, याचं सी ऑप्शन करेक्ट करू, कारण की सी ऑप्शनमध्ये E2 पण दिलेला आहे आणि M2 पण दिलेला आहे. ओके, सो अशा प्रकारचे कन्फ्युजिंग क्वेश्चन्स तुम्हाला विचारू सुद्धा शकतात. मग डिपेंडिंग अपॉन की 0ची व्हॅल्यू पॅरिटी प्लस आहे की मायनस आहे, तुमचा आन्सर चेंज होईल. बट इथे 0ची म्हणजे फायनल स्टेटची पॅरिटी स्पिन पॅरिटी आपल्याला दिलेली नाही. सो आपण काय केलं, ऑप्शन सी काय केलं, त्याचं करेक्ट आन्सर आहे म्हणून मार्क करून गेलं. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग करस्पॉन्डिंग्स टू इलेक्ट्रिक डायपोल गामा ट्रान्झिशन इन अ न्यूक्लियस. तर खालीलपैकी कोणतं ट्रान्झिशन जे आहे ते काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग करस्पॉन्डिंग टू इलेक्ट्रिक डायपोल गामा ट्रान्झिशन इन न्यूक्लियस. इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे E2. इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे कोणता, E2. तर खालीलपैकी 4 ट्रान्झिशन दिले, त्यापैकी कोणत्या ट्रान्झिशनमध्ये E2 होईल. आता आपल्याला माहिती आहे की E2 ट्रान्झिशन ऑकर होण्यासाठी मस्ट कंडिशन काय आहे की पॅरिटीमध्ये नो चेंज असला पाहिजेत. E2 ट्रान्झिशन ऑकर होण्यासाठी काय असला पाहिजेत, पॅरिटीमध्ये नो चेंज, आणि जे व्हॅल्यूजचा डिफरन्स किती आला पाहिजे, डेल्टा जी मध्ये ॲटलिस्ट 2 हा फॅक्टर्स आला पाहिजे. डेल्टा जी मध्ये 2 फॅक्टर्स काय हा इन्क्लूड झाला पाहिजेत. तर बघा, आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर 1/2 प्लस इथे पॅरिटी नॉट चेंज आहे, इथे पॅरिटी काय आहे, नॉट चेंज. पण इथे डिफरन्स, दोन्हीमधला डिफरन्स काय नाही आहे, 2 नाही आहे. सो ऑप्शन सी काय झालं, इथूनच निग्लेक्ट झालं. अरे हे तुम्हाला दिसणार नाही ना, ब्लॅक कलरच्या पेनने मार्क करतोय. इथे बघा पॅरिटी काय आहे, प्लस आहे आणि डिफरन्स डेल्टा जी नाही. सो हे त्याचं ऑप्शन काय झालं, सी ऑप्शन तर निग्लेक्ट झालं इथूनच. इथे सुद्धा पॅरिटी चेंज आहे, सो ऑप्शन डी पण काय झालं, निग्लेक्ट झालं. इथे पण पॅरिटी चेंज आहे, सो ऑप्शन ए पण काय झालं, निग्लेक्ट झालं. मग ऑप्शन काय असलं पाहिजे करेक्ट, 3/2 प्लस 2 1/2 प्लस, कारण पॅरिटी इथे नो चेंज आहे आणि डेल्टाची डिफरन्स किती आहे 2. सो गिवन क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे तुमचा ऑप्शन बी. चेक करून बघा, वाटलं असं तुम्हाला वाटत असेल तर बघा, इनिशियल आणि फायनल स्टेटची पॅरिटी सेम आहे आणि जेची व्हॅल्यू आहे 3/2 मायनस 1/2 2 3/2 प्लस 1/2. 3/2 मायनस 1/2 काय मिळेल तुम्हाला 1 आणि 3/2 टू 1 + 2 हा मिळेल 2, म्हणजे 1 to 2. म्हणजे यामध्ये काय असेल, एक तर असेल M1 मल्टिपल एक्सपान्शन आणि E2, M1 आणि E2, कारण पॅरिटी कशी आहे, नो चेंज. पॅरिटीमध्ये चेंज आहे का, नो चेंज. आणि नो चेंज पॅरिटीच्या वेळेस बघा इथे आपण लिहिलेला सिक्वेन्स तो नो चेंज जर का असेल तर M1 E2 आणि चेंज पॅरिटी असेल तर E1 M2. आणि लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला हे समजून सुद्धा सांगितलं कसं लक्षात ठेवायचं ते. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. इन a Fermi transition in a beta decay, the angular momentum change is only 0. The spin of the electron and antineutrino are parallel. The spins of the electron and neutrino are parallel. The parity changes from initial to final state. आता आपल्याला माहिती आहे, आपण कालच बघितलं की फर्मी रूल जो होता,
फर्मी रूल. तो फर्मी रूल काय सांगत होता? फर्मी रूलच्या दोन व्हॅल्यूज आहेत की इनिशियल स्टेटची स्पिन आणि इनिशियल स्टेटची पॅरिटी आणि फायनल स्टेटची पॅरिटी कशी पाहिजेत? सेम पाहिजेत. आणि डेल्टा जी व्हॅल्यूजमधला डिफरन्स जो आहे तो डेल्टा जी व्हॅल्यूजमधला डिफरन्स काय पाहिजे? तुम्हाला 0 पाहिजेत. डेल्टाच्या व्हॅल्यूजमधला डिफरन्स काय पाहिजे? 0 पाहिजेत. आणि यामध्ये 0 प्लस टू 0 प्लस हे जे ट्रान्झिशन आहे ट्रान्झिशन काय होतं? अलाउड होतं. याच्या उलट जो GT रूल होता, गमाव टेलर रूल, यामध्ये काय होतं? तर इनिशियल पॅरिटी आणि फायनल पॅरिटी सेम लागत होती. आणि यामधला डेल्टा जीचा जो डिफरन्स होता तो डेल्टा जीचा डिफरन्स एक तर 0 किंवा ±1 पर्यंत लागत होता. या दोन्हीमधला काय डिफरन्स. तर फर्मी रूलमध्ये काय होतं? तर फर्मी रूलमध्ये डेल्टा जीची व्हॅल्यू फक्त 0 अलाउड आहे. सो कोणतं ऑप्शन करेक्ट असेल याचं? बघा ऑप्शन ए. यामध्ये दिलेलं आहे की द अँग्युलर मोमेंटम चेंज ओनली 0. अँग्युलर मोमेंटम चेंजेस ओनली 0. सो कोणतं ऑप्शन करेक्ट आहे? ऑप्शन ए. कोणतं ऑप्शन करेक्ट आहे? ए. त्याला पॉज करून तुम्ही क्वेश्चन व्यवस्थित लिहून काय करायचं? आन्सर लिहायचं आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे? इन बीटा डीके प्रोसेस द ट्रान्झिशन 2+ to 3+ इज 2+ to 3+ हे ट्रान्झिशन कोणत्या कोणत्या रूलनुसार अलाउड आहे? तर बघा यामध्ये जे व्हॅल्यूज दोन आहेत यामध्ये डिफरन्स आहे. सो पहिली गोष्ट आहे तर करेक्ट झाली. हे फर्मी रूलनुसार अलाउड होणारच नाही. हे जे फर्मी रूलनुसार अलाउड होईल का? नाही. मग ज्याच्यामध्ये फर्मी रूल अलाउड दिले ते ऑप्शन इथेच निग्लेक्ट झालं. इथे काय दिले? अलाउड बोथ बाय फर्मी रूल. इथं ऑप्शन करेक्ट होणीच नाही, कारण दोन्ही जे मधला डिफरन्स काय आहे? 1. आणि 1 डिफरन्स कशामध्ये अलाउड आहे? तर गोल्डन रूल GT रूलमध्ये. कशामध्ये अलाउड आहे? GT रूलनुसार. अलाउड बाय फर्मी बट नॉट गरम्या रूल हा सुद्धा ऑप्शन निग्लेक्ट झाला. मग यापैकी एक तर सी किंवा डी पैकी ऑप्शन करेक्ट असू शकतं. बघा जे व्हॅल्यूजमधला डिफरन्स काय? 3 आणि 2. 3 आणि 2 म्हणजे 1चा, म्हणजे डेल्टा जे काय 1. म्हणजे हे जे फर्मी रूलनुसार अलाउड नाही आहे, बट GT रूलनुसार काय अलाउड आहे. सो नॉट अलाउड बाय फर्मी रूल बट अलाउड बाय गमाव टेलर रूल. म्हणजे ऑप्शन सी काय याचं करेक्ट आहे. ऑप्शन डी सुद्धा काय निग्लेक्ट आहे. ऑप्शन डी पण काय निग्लेक्ट आहे. सो गिवन क्वेश्चनचा आन्सर काय करेक्ट? ऑप्शन सी. काय करेक्ट आन्सर? ऑप्शन सी. त्यानंतर बघा हा जो आहे हा क्वेश्चनचा आहे सेट 2020चा. हा जो आहे क्वेश्चन हा आहे सेट 20. यामध्ये विचारलेलं आहे की अ न्यूक्लियस डिकेज फ्रॉम इट्स स्पिन स्टेट 5/2 - टू स्पिन स्टेट 3/2 बाय इमिशन ऑफ गामा फोटॉन द गामा डिके. आता बघा पॅरिटी कशी आहे? सेम. पॅरिटी काय दोन्हीच्या? सेम. कारण पहिलीची पॅरिटी मायनस आणि दुसऱ्याची पॅरिटी मायनस. जेव्हा पॅरिटी सेम असते, काय असते? पॅरिटी सेम असते त्यावेळेस होणारे ट्रान्झिशन एक तर असते इवन. पॅरिटी जर का चेंज नसेल तर होणारे ट्रान्झिशन हे इवन नाही. होणारे ट्रान्झिशन असतात थ्रू M1 और E2 और M3 और E4 M5 E6. जेव्हा पॅरिटी कशी असते? सेम असते. इनिशियल आणि फायनल स्टेटची पॅरिटी सेम. मग M1 E2 M3 E4 या टर्म्स कशावर डिपेंड करतात की दोन्ही जेमधला डिफरन्स किती आहे. बघा दोन्ही जेमधला डिफरन्स एक व्हॅल्यू आहे 5/2 दुसरी आहे 3/2. म्हणजे डिफरन्स असेल 5/2 - 3/2 टू 5/2 प्लस 3/2. 5/2 - 3/2 काय मिळेल? 2/2 टू 8/2. 2/2 म्हणजे 1 to 4. 1 to 4 म्हणजेच M1 E2 M3 E4. M1 E2 M3 E4. कोणत्या ऑप्शनमध्ये दिले? मग M1 E2 M3 E4 ऑप्शन बी मध्ये. कशामध्ये दिलेलं आहे? ऑप्शन बी. M1 E2 M3 E4 ऑप्शन बी काय मग करेक्ट आहे. हा जो आहे हा सेट 2020चा क्वेश्चन आहे. ओके. त्यानंतर हा पण आहे हा सेट 2021चा क्वेश्चन आहे. हा जो आहे 2021 एकदा चेक करून घ्यायचा 2021चा आहे की 2019चा. बट आय थिंक 21चाच क्वेश्चन आहे. काय दिलेलं आहे का? न्यूक्लियस डिकेज बाय गामा इमिशन फ्रॉम लेवल 9/2 प्लस टू 1/2 मायनस 9/2 प्लस टू 1/2 मायनस. आता पॅरिटी चेंज आहे. यामध्ये पॅरिटी काय आहे? चेंज. पॅरिटी आहे चेंज. पॅरिटी कशी आहे? इनिशियल पॅरिटी आणि फायनल पॅरिटी इक्वल आहे का? नाही. मग जिथे पॅरिटी चेंज असेल तर ट्रान्झिशन कसे होतील? ट्रान्झिशन होईल E1 M2 E3 M4 E5 M6 E7. ही कोणत्या टर्म्स तिने कशावर डिपेंड करते की डेल्टाची व्हॅल्यूज. बघा एक व्हॅल्यू आहे 9/2 - 1/2 टू 9/2 प्लस 1/2. 9/2 - 1/2 म्हणजे हा मिळेल 8/2 टू 10/2. 8/2 म्हणजे 4. 10/2 म्हणजे 5. म्हणजे एक असेल 4 आणि दुसरी असेल 5. 4 आणि 5 मध्ये काय आहे? M4 E5. M4 E5. सो कोणतं ऑप्शन करेक्ट आहे? तुमचं ऑप्शन सी. कोणतं ऑप्शन करेक्ट आहे? ऑप्शन सी M4 E5. हा सेट 2021 वाला क्वेश्चन आहे. त्यानंतर हा जो आहे हा सुद्धा सेट 2021चाच क्वेश्चन आहे. द सिलेक्शन रूल्स फॉर द बीटा डीके. द सिलेक्शन रूल्स फॉर द बीटा डीके. आपल्याला माहिती आहे बीटा डीकेचे सिलेक्शन रूल कोणी दिलेले? फर्मी आणि गमाव टेलर. फर्मी अँड गमाव टेलर. सो ऑप्शन कोणतं करेक्ट आहे तुमचं? ऑप्शन डी. कोणतं करेक्ट ऑप्शन? ऑप्शन डी.
की बीटा डिकेचे कोणते रूल्स आहे. हा सुद्धा 2021चा क्वेश्चन आहे. हा सेट 2021चा क्वेश्चन आहे. एकदम सोपा होता मागच्या वेळेस आलेला क्वेश्चन. त्यानंतर हा सुद्धा 21चाच क्वेश्चन आहे. सेट 2021चाच क्वेश्चन आहे. काय दिलेलं आहे, अ फॅमिली ऑफ डिफरंट न्यूक्लाइड्स इट्स कॉल्ड आयसोबॅरिक फॅमिली व्हेन. आता आपल्याला माहिती हा ॲक्च्युअलमध्ये हा अल्फा बीटा गामा डिके मधला क्वेश्चन आहे. बट हा सोपावाला क्वेश्चन सुद्धा 2021 मध्ये आलेला, तुम्ही काय केलं ते इन्क्लूड केलेला आहे. ओके, बघा यामध्ये काय विचारलेलं आहे, आयसोबार्स. आपल्याला माहिती आहे आयसोबार्स, आयसोटोप्स, आयसोबार्स आणि आयसोटोप्समध्ये डिफरन्स काय आहे, तर आयसोटोप्स जे आहेत आयसोटोप्समध्ये झेड सेम असतो. आयसोटोप्समध्ये झेड सेम असतो, ए डिफरंट असतो. आयसोबारमध्ये झेड डिफरंट असतो, ए सेम असतो. मग आयसोबॅरिक फॅमिली आपण कशाला म्हणतो, की ज्याचे ए काय आहेत सेम आहे. आयसोबॅरिक फॅमिली कशाला म्हणतो आपण, ज्याचे ए सेम. बघा ऑप्शनमध्ये द ॲटॉमिक नंबर इज सेम फॉर ऑल न्यूक्लाइड्स, द मास नंबर इज सेम फॉर ऑल न्यूक्लाइड्स, द स्पिन स्टेट इज सेम. यामध्ये काय दिसतो आपल्याला, ऑप्शन सी दिसतोय की ज्यामध्ये दिले आहे की मास नंबर इज सेम फॉर ऑल न्यूक्लिएट्स. त्याला काय म्हणतो आपण, आयसोबार फॅमिली. ओके, त्यानंतर बघा हा जो आहे आय थिंक हा सेट 18चा क्वेश्चन आहे. हा जो आहे सेट 18चा क्वेश्चन आहे. एकदा चेक करून घ्यायचा कधीचा आहे तर, बट एक्झॅक्टली 18चा आहे की 17चा एवढं कन्फर्म नाही आहे, बट 18 किंवा 17 पैकी दोन्हीपैकी एका इयरचा आहे. काय दिलेलं यामध्ये, अन एक्साइटेड न्यूक्लियस डिकेड फ्रॉम अन एनर्जी लेवल हॅव्हिंग स्पिन अँड पॅरिटी 3+. इनिशियल लेवलची स्पिन पॅरिटी दिली आहे तुम्हाला 3+, टू अनदर एनर्जी लेवल हॅव्हिंग स्पिन अँड पॅरिटी 0+, म्हणजे 3+ टू 0+. यामध्ये दिसतंय की पॅरिटी काय आहे सेम. पॅरिटी काय आहे सेम. आता सेम पॅरिटी असल्या म्हटल्यानंतर ट्रान्झिशन कशाच्या थ्रू ऑकर होईल, जर पॅरिटी सेम असेल तर हे एक तर M1 A2 M3 E4 M5 यापैकी होईल. यापैकी काय होत असेल, ऑकर होत असेल. जर का ट्रान्झिशन पॉसिबल असेल तर. अच्छा, हे बीटा डिकेचं आहे का, हे ट्रान्झिशन कशाचं आहे. अच्छा, हे जे हा सिलेक्शन रूल कशाचा आहे. ओके, एक मिनिट, हा जो सिलेक्शन रूल्स आहे सिलेक्शन रूल कशाचे, गामा डिकेचे. बट यामध्ये आपल्याला गामा डिके विचारलेला आहे का नाही, यामध्ये आपल्याला बीटा डिकेबद्दल विचारलं आहे. सो काय झालं, हे आपण प्रश्न वाचण्या अगोदरच सांगितलेलं आहे. त्यामुळे काय झालं, याला करेक्ट करायचं. इमिटिंग बाय बीटा पार्टिकल द अबो बीटा डिके हॅज परमनंट डिके मोड ऑफ फर्स्ट फॉरबिडन गमोटेलर, सेकंड फॉरबिडन गमोटेलर, अलाउड फर्मी ट्रान्झिशन, अलाउड बीटा ट्रान्झिशन. आता बघा इनिशियल स्पिन स्टेट काय 3+ आणि फायनल स्पिन स्टेट काय 0+. इथे पॅरिटी तर सेम आहे, दोन्ही स्टेटची काय पॅरिटी म्हणजे पाय आय इज इक्वल टू पाय, पॅरिटी आहे सेम. पण दोन्हीमधला डेल्टा जे व्हॅल्यूजमधला डिफरन्स काय आहे तर 3. डेल्टा जे व्हॅल्यूजमधला डिफरन्स काय आहे 3. आपल्याला माहिती आहे की जर डेल्टा जे 0 किंवा ±1 असेल तर ते गमोटेलर रूलनुसार काय आहे अलाउड आहे, गमोटेलर रूलनुसार अलाउड आहे. बट जेव्हा डेल्टा जीची व्हॅल्यू ±2 असते तेव्हा हे काय असतं, फर्स्ट फॉरबिडन. जर डेल्टा जीचा डिफरन्स ±3 असतो तेव्हा हे असतं सेकंड फॉरबिडन. हे काय असतं सेकंड फॉरबिडन. आणि इथे जे डेल्टा जीचा डिफरन्स काय +3. सो हे गमोटेलरच्या रूलच्या अकॉर्डिंग काय आहे सेकंड फॉरबिडन. सो ऑप्शन कोणतं करेक्ट आहे याचं. सो या क्वेश्चनचं गिवन याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. हे काय आहे सेकंड फॉरबिडन गमोटेलर ट्रान्झिशन. हे जे आहे काय गमोटेलर रूलच्या अकॉर्डिंग काय आहे सेकंड फॉरबिडन ट्रान्झिशन. त्यानंतर हा जो आहे हा सुद्धा आय थिंक सेट 2019चा काय 18चाच क्वेश्चन आहे. एकदा चेक करून घ्या, झाला 18 किंवा 17 16 काही असेल ते. हा सेटचाच प्रिव्हियसचा क्वेश्चन. त्यामध्ये काय दिलेलं आहे की द डिके चेन ऑफ युरेनियम 92 to 38 न्यूक्लियस इन्व्हॉल्व्स 8 अल्फा डिके अँड 6 बीटा निगेटिव्ह डिके. द फायनल न्यूक्लियस ॲट द एंड ऑफ प्रोसेस विल हॅव. अच्छा, थोडा व्यवस्थित क्वेश्चन विचारलेला आहे. काय दिलेलं आहे, इनिशियली तुमचा युरेनियम 92 to 38 न्यूक्लियस आहे. याचे काय झालेले आहे 8 अल्फा डिके. याचे झालेले 8 अल्फा डिके. मग आता काय करू आपण 8 अल्फा डिकेमध्ये या न्यूक्लियसमध्ये काय चेंजेस होईल आपल्यामध्ये. एका अल्फा डिकेमध्ये ए जो आहे तो A-4 मध्ये कन्वर्ट होतो आणि झेड जो आहे तो Z-2 मध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे एका अल्फा डिकेला ए 4 ने कमी, दुसऱ्या अल्फा डिकेला 8 ने कमी, तिसऱ्या अल्फा डिकेला 12 ने कमी. म्हणजे असं करत कारण प्रत्येक एका डिकेला 4 ने कमी 8 वेळा जर झालं तर फायनली ज्यावेळेस 8 अल्फा डिके वापरत येईल ए काय होईल तर ए कन्वर्ट होईल A-32. A-32 का होईल कारण की एका ट्रान्झिशनला ए 4 ने कमी, दुसऱ्या ट्रान्झिशनला 4 ने कमी, दुसऱ्या ट्रान्झिशनला 4 असे 8 चूक 32 वेळा कमी होईल. 8 अल्फा डिकेला हा कितीने कमी होईल 32 ने. आणि झेड कितीने कमी होईल एका वेळी 2, दुसऱ्या वेळेस 4 6 8 असे 8 वेळा. म्हणजे झेड कितीने कमी होईल, झेड कमी होईल तुमचा Z-16. दोन्ही मध्ये जर डिफरन्स घेतला आपण तर 8 अल्फा डिके नंतर डॉटर न्यूक्लियस कशामध्ये कन्वर्ट होईल
डॉटर न्यूक्लियस एका एक्स न्यूक्लियसमध्ये कन्वर्ट होईल, ज्याचा झेड काय असेल बघा 92 - 16, 92 मधून 16 गेले किती राहतील 92 - 16 6, हे राहतील 6, इथला आजचा परत आणि 9 मधून 2 गेले 7, 76. हा किती मिळेल एक्स इज इक्वल टू याचा न्यूक्लियस मिळेल तुम्हाला 76 आणि न्यूक्लियर नंबर किती मिळतील 338 मधून 32 गेले 38 मधून 32 गेले तर 306, हा मिळेल 306, हा काय मिळेल तुम्हाला 306. अच्छा 238 आहे 238 आहे, मग किती मिळेल 206 मिळेल, 306 मिळेल का नाही 206 मिळेल. ओके. त्यानंतर आणखी काय सांगितलेलं आहे बीटा मायनस डीके किती 6, बीटा मायनस डीके. आता आपल्याला माहिती आहे बीटा मायनस डीके मध्ये काय होतं, बीटा मायनस डीके मध्ये न्यूट्रॉन जो येतो कन्वर्ट होतो प्रोटॉनमध्ये आणि इमिशन होतं इलेक्ट्रॉनचा, म्हणजे न्यूक्लियर नंबर तर कन्वर्ट राहतील. बीटा मायनस डीके मध्ये काय होतं तर झेड जो आहे तो झेड एकाने वाढतो, बीटा मायनस डीके मध्ये झेड एकने वाढतो, ए नंबर काय असतो सेम असतो, ए नंबर काय असतो सेम असतो. मग जेव्हा 6 बीटा डीके टेक्स प्लेस होईल 6 बीटा मायनस डीके, मग त्यानंतर जो न्यूक्लियस मिळेल तो न्यूक्लियस असेल वाय, ज्याचा हा जो न्यूक्लियर नंबर आहे हा 6 ने वाढलेला असेल, म्हणजे हा किती मिळेल तुम्हाला 82, हा किती मिळेल 82 आणि न्यूक्लियर नंबर जेच्या तेच असतील, न्यूक्लियर नंबर जेच्या ते असतील. सो फायनली 8 अल्फा डीके आणि 6 बीटा मायनस डीके झाल्यानंतर जो न्यूक्लियस मिळेल त्या न्यूक्लियसचं झेड किती आहे 82 आणि ए 206. सो करेक्ट आन्सर कोणतं आहे बघा झेड 82 आणि ए 206. सो करेक्ट आन्सर आहे तुमचं ऑप्शन डी. कोणतं ऑप्शन करेक्ट आहे ऑप्शन सी, डी का नाही ऑप्शन सी करेक्ट आहे. त्यानंतर बघा इन द बीटा negative decay neutron is converted into proton and electron plus antineutrino. The antineutrino nu e escapes detection, its existence is interfered from the measurement of यामध्ये the energy distribution of electron, the angular distribution of electrons, helicity distribution of electrons, forward backward symmetry of electrons. यामध्ये सांगितलेलं आहे की ही इन्व्हॉल्वमेंट अँटीन्यूट्रिनोची इन्व्हॉल्वमेंट जी आहे बीटा निगेटिव्ह डीके मध्ये, तर ही कशाच्या एक्झिस्टन्समुळे होते. तर आपल्याला माहिती आहे की तुम्ही MSc मध्ये असताना एक कन्सेप्ट शिकलेला असेल की एनर्जी स्पेक्ट्रम जो आहे एनर्जी स्पेक्ट्रम ऑफ बीटा डीके इज कंटिन्युअस, असं काहीतरी तुम्ही वाचलेलं असेल. बीटा डीकेचा एनर्जी स्पेक्ट्रम कसा आहे कंटिन्युअस. मग ते एनर्जी स्पेक्ट्रम कंटिन्युअस असण्यासाठी इलेक्ट्रॉनची एनर्जी आपण असं ऑब्झर्व केलं की काही बीटा डीकेमध्ये एनर्जी इलेक्ट्रॉनची खूप जास्त आहे, काहीमध्ये एनर्जी खूप कमी आहे. मग त्या कंटिन्युअस नेचर एक्सप्लेन करण्यासाठी आपण हा न्यूट्रॉन अँटी न्यूट्रॉनचा कन्सेप्ट त्यामध्ये काय केलेला होता मिक्सअप केलेला होता कशामध्ये बीटा डीकेमध्ये. सो हे जे एक्झिस्टन्स ऑफ इन्फ्रारेड म्हणजे इस्केप डिटेक्शन जे अँटी न्यूट्रॉनच होते कशाच्या अकॉर्डिंग मेजर करू शकतो आपण तर एनर्जी डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्सच्या कशाच्या अकॉर्डिंग मेजर करू शकतो एनर्जी डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन. सो या गिवन क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय आहे एनर्जी डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन. बाकीचे जे ते काय ते चुकीचे आन्सर्स आहेत. ओके. त्यानंतर हा क्वेश्चन बघूया काय दिलं इन बीटा डीके ट्रान्झिशन 2+2 2+2 3+ हे ट्रान्झिशन आहे. आता बघा यामध्ये बघा जे म्हणजे दोन्ही व्हॅल्यूजमधला डिफरन्स काय आहे यामध्ये 2 3 दोन्हीमधला डिफरन्स आहे 1चा पॅरिटी सेम आहे म्हणजे हे डिफरन्स 1 आहे म्हणजे फर्मी रूलनं अलाउड तर नाहीच आहे. सो नॉट अलाउड बाय फर्मी रूल, सिलेक्शन रूल गमाउट सिलेक्शन रूलनुसार अलाउड आहे. सो याचा करेक्ट आन्सर काय आहे सी. हे जे ट्रान्झिशन आहे हे फर्मी रूलनुसार अलाउड आहे का नाही का कारण की डेल्टा जी किती आहे डेल्टा जीची व्हॅल्यू तुमची +1 डेल्टा जी +1 कशानुसार अलाउड आहे तर जीटी रूलनुसार अलाउड आहे बट फर्मी रूलनुसार अलाउड आहे का नाही. सो करेक्ट आन्सर काय तुमचं ऑप्शन सी. करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी. त्यानंतर यामध्ये दिलेला नेक्स्ट क्वेश्चन बघा अ न्यूक्लियस एक्स अंडरगोज अ फर्स्ट फॉरबिडन बीटा निगेटिव्ह डीके टू न्यूक्लियस वाय. एक न्यूक्लियस आहे जो काय करतोय बीटा निगेटिव्ह डीके फर्स्ट फॉरबिडन म्हणजे काय असेल तर फर्स्ट फॉरबिडनच्या करस्पॉन्डिंग आपण सांगू शकतो की फर्स्ट फॉरबिडन जो आहे तो फर्स्ट फॉरबिडनच्या करस्पॉन्डिंग डेल्टा जी हा +-2 असला पाहिजे. फर्स्ट फॉरबिडन केव्हा होईल जेव्हा डेल्टा जी काय असेल +-2 आणि दुसरा न्यूक्लियस कशामध्ये कन्वर्ट होतो वाय मध्ये. इफ द अँग्युलर मोमेंटम आय अँड पॅरिटी डिनोटेड बाय IP ॲज 7/2 - फॉर एक्स. इनिशियल न्यूक्लियस जो आहे म्हणजे इनिशियल स्पिन पॅरिटीची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला ती आहे 7/2 इनिशियल व्हॅल्यू आहे 7/2 तर ज्या फर्स्ट फॉरबिडन बीटा डीकेमध्ये कन्वर्ट होतो त्या न्यूक्लियसचं स्पिन पॅरिटी काय आहे ती सांगायची. म्हणजे आपल्याला काय सांगायची फायनल JI/ची म्हणजे JF/ची व्हॅल्यू सांगायची. तुम्हाला JI/I दिलेला आहे 7/2 आता दोन्हीमधला डिफरन्स +2 किंवा -2 असण्यासाठी 7/2 पेक्षा +2 म्हणजे काय तर एक तर असेल 3/2 प्लस किंवा 3/2 मायनस 3/2 प्लस किंवा 3/2 मायनस हा डिफरन्स आहे. बट आपल्याला माहिती आहे की फर्स्ट फॉरबिडन अलाउड असण्यासाठी दोन्हीची पॅरिटी काय पाहिजेत सेम पाहिजेत. म्हणजे डेल्टा म्हणजे जे जो आहे फायनल स्टेटची स्पिन पॅरिटी काय मिळेल मग तुम्हाला 3/2 फायनल स्टेटची स्पिन पॅरिटी काय मिळेल 3/2
मायनस. सो या Q1 क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय ऑप्शन डी 3/2 मायनस. त्यानंतर हा क्वेश्चन आहे आणखी आहे का समोर? ओके 2-3 क्वेश्चन्स राहिलेले आहेत, सॉरी 2च आहेत. हे 2 क्वेश्चन झाले म्हणजे तुमचा न्यूक्लिअरचा पार्ट कव्हर होऊन जातो. बघा काय दिलेलं आहे, कन्सिडर रिॲक्शन मॅग्नेशियम 2554 प्लस इलेक्ट्रॉन इज कन्वर्टेड इंटू क्रिप्टॉन 2454 प्लस एक्स. आता आपल्याला माहिती आहे काय इलेक्ट्रॉन कॅप्चर प्रोसेस आहे, ही कोणती प्रोसेस आहे? इलेक्ट्रॉन कॅप्चर. इलेक्ट्रॉन कॅप्चर प्रोसेसमध्ये राईट हँड साईडला अननोन पार्टिकल हा कोणता असतो? तर हा अननोन पार्टिकल असतो तुमचा न्यूट्रिनो. हा अननोन पार्टिकल कोणता असतो? न्यूट्रिनो. ही रिॲक्शन आपण बघितलेली ना ऑलरेडी. कोणती? एक प्रोटॉन आहे, त्याच्यासोबत जर आपण इलेक्ट्रॉन ॲड केला तर तो कशामध्ये कन्वर्ट होतो? न्यूट्रॉनमध्ये. आणि त्याच्यासोबत काय करतो? एक इलेक्ट्रॉन न्यूट्रिनो पार्टिकल इमिट करतो. इलेक्ट्रॉन न्यूट्रिनो पार्टिकल काय करतो? इमिट. सो गिवन जो अननोन न्यूक्लियस आहे एक्स, त्याच्या ठिकाणी काय असेल? इलेक्ट्रॉन न्यूट्रिनो. त्याच्या ठिकाणी असेल इलेक्ट्रॉन न्यूट्रिनो. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे, इन द न्यूक्लियर रिॲक्शन कार्बन 613 प्लस न्यूट्रिनो इज कन्वर्टेड इंटू नायट्रोजन 713 प्लस. आता यामध्ये काय असेल? हा इलेक्ट्रॉन असेल. ही पण काही इलेक्ट्रॉन कॅप्चरच प्रोसेस आहे. म्हणजे मागच्याच क्वेश्चन्सला फक्त यांनी काय केलं? थोडं चेंज करून विचारलेलं आहे. मागच्याच क्वेश्चनला काय केलेलं आहे? चेंज करून विचारलेलं आहे. ओके. सो अशा प्रकारे जो आहे तर तुमचा काय झालेला आहे इथे न्यूक्लिअरचा सेक्शन कंप्लीट झालेला आहे. न्यूक्लिअर फिजिक्स NP कंप्लीट. आता नेक्स्ट लेक्चरपासून आपलं काय सुरू होईल? तर नेक्स्ट लेक्चरपासून सुरू होईल पार्टिकल फिजिक्स PP. NP इज डन अबाउट 95%. 95% काय झालं तुमचं? NP डन झालं. आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला 1-2 क्वेश्चन्स विचारू शकतात, व ठीक आहे ना. आता सिलेबस कसा आहे, तुम्ही जर शिकवत बसलोत तर अख्खा सेमिस्टरवर पुरेल एवढा सिलेबस असतो न्यूक्लिअर आणि पार्टिकल फिजिक्सचा. तर त्यापैकी मी जवळपास जो मोस्ट प्रोबेबल आहे, ज्यापैकी मॅक्सिमम क्वेश्चन्स विचारण्याचे चान्स असतो, तो 95% सिलेबस तुमचा न्यूक्लिअरचा कव्हर केला आहे. आता उर्वरित 4-5 लेक्चर्समध्ये साधारणपणे पार्टिकल फिजिक्स कंप्लीट होईल. आणि जसा न्यूक्लिअर आणि पार्टिकल फिजिक्स पेपर संपेल त्यानंतर आपण बघूया नेक्स्ट पेपर. आय थिंक इलेक्ट्रॉनिक स्टार्ट करू आपण. इलेक्ट्रॉनिक झाल्यानंतर मग स्टार्ट करू आपण ED इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी. मग त्यानंतर जाऊ आपण SSPकडे, सॉलिड स्टेट फिजिक्स. ओके. सो भेटूया नेक्स्ट लेक्चर. नवीन सेक्शन स्टार्ट करूया आपण, जो की असेल पार्टिकल फिजिक्स. ओके. थँक्यू.